मुंबई उच्च न्यायालय येथे लिपिक म्हणून तुम्हाला जर जॉईन व्हायचे असेल तर मित्रांनो टायपिंग मध्ये किती मार्क्स घ्यावे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बरेच विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये 90 पैकी 80 ते 85 गुण घेऊन सुद्धा टायपिंग मध्ये हे फेल होत असतात. कारण त्यांना टायपिंगचे नियम हायकोर्टाचे माहित नसतात. त्याच्यामुळे नेमके टायपिंग ही आपली असते 20 मार्काची. त्या 20 मार्क पैकी किती टायपिंगला मार्क घ्यावे लागतील आणि त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच त्यासाठी आवश्यक असणारं गायडन्स देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर पाहूया मित्रांनो, सुरुवातीला पहा या ठिकाणी जे काही जागा आहेत त्या जागा टोटल आहेत 129. आता या 129 मध्ये स्पर्धा ही भरमसाठ आहे. एकूण टोटल 37,000 या ठिकाणी कॅन्डिडेट्सला काय केलेले मित्रांनो या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलेले आहे आणि आपल्याला 37,000 कॅन्डिडेटची स्पर्धा करायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जागा या ठिकाणी मिळवायची आहे. मग यासाठी आपल्याला जी काही टायपिंग आहे ती 20 मार्काची टायपिंग आहे. तर त्या 20 मार्कापैकी आपल्याला किती गुण मिळवले तर आपलं या ठिकाणी सिलेक्शन हमखास 100% होऊ शकते. कारण लेखी परीक्षेच्या नंतर अतिशय महत्वाचा जो मुद्दा असतो तो टायपिंगची परीक्षा आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली त्याला 100% ही पोस्ट मिळते, म्हणजे 100% मिळते. पहा मित्रांनो, या ठिकाणी टोटल जी टायपिंग आहे 20 मार्काची आहे आणि यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मिनिमम पासिंग मार्क्स किती असायला पाहिजे, 10 मार्क असायला पाहिजे आणि ड्युरेशन असतो 10 मिनिटाचा आणि त्यामध्ये 400 वर्ड्स असतात ते आपल्याला 10 मिनिटांमध्ये टाईप करायचे असतात. आता यामध्ये असं आहे की तुम्ही जर 10 मार्क घेतले किंवा 10 गुण जर मिळाले तर तुम्ही पुढील प्रोसेससाठी काय होणार त्या ठिकाणी पात्र होणार, म्हणजे पुढील प्रोसेस असणार आहे आपली वायवा म्हणजे मुलाखत. आता यामध्ये अर्थ असा आहे की 37,000 कॅन्डिडेट्स आहेत, 37,000 प्लस, आणि तुम्ही जर या ठिकाणी 10 गुण मिळाले तर कदाचित तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी पात्र करतील किंवा अन्यथा न करतील, कारण स्पर्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. तर अशा वेळेस कॅन्डिडेट जास्त असताना तुम्हाला किती गुण घ्यावे लागतील, तुम्हाला काय तयारी करावी लागतील, तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास मित्रांनो सिलेक्शन जर घ्यायचं असेल 16 प्लस, जवळपास म्हणत आहे मी 16 प्लस तरी तुम्हाला गुण त्या ठिकाणी घ्यावे लागतील. कशासाठी? सिलेक्शन होण्यासाठी. परंतु फक्त तुम्हाला जर या ठिकाणी काय करायचं आहे, वायवा म्हणजे मुलाखतीमध्ये एंटर जर करायचे असतील तर जवळपास 14 मार्क तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागतील. 14 मार्क तुम्हाला घ्यावे लागतील. कारण आतापर्यंत आपण इतिहास जर पाहिला तर 2,500 ते जवळपास 3,000 कॅन्डिडेट्स काय होत आहे, जास्तीत जास्त 3,000, तर यामध्ये ते पात्र होत होते. तर अशा वेळेस ज्या विद्यार्थ्यांना 10 गुण मिळाले अशा विद्यार्थी देखील टायपिंगसाठी इंटरव्ह्यू साठी काय होत होते, पात्र होत होते. परंतु आता ज्या ठिकाणी स्पर्धा ही जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त गुण घ्यावे लागणार आहेत. मग यासाठी काय करणार, कशी प्रोसेस असणार, कशी तयारी करणार, तर घाबरायचं काही कारण नाही. कारण त्यासाठी स्पेशल टायपिंगसाठी आपण टायपिंगचे पॅसेज मित्रांनो खास तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. यामध्ये आतापर्यंत जेवढे काय भरती झाली त्या विद्यार्थ्यांचा फॉलोअप घेऊन त्यांचा आढावा घेऊन कशा पद्धतीचे टायपिंगचे शब्द येतात, टायपिंगचे पॅसेज येतात, लिमिट काय असते, अशा सर्व आढावा घेऊन आपण पॅसेज तयार केलेले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॅसेज बाय करू शकता आणि आजपासूनच तुम्ही टायपिंगच्या तयारी लावू शकता. कारण तुमच्यापाशी आता जास्त वेळ राहिलेला नाही, प्रोसेस ही अत्यंत फास्ट होणार आहे. तुम्ही जर टायपिंग चांगल्या प्रकारे केली तर पोस्ट तुमच्या हातामध्ये 100% असणार आहे, अन्यथा असणार नाही. कारण तुम्ही या अगोदरच्या ज्या विद्यार्थ्यांना टायपिंग दिलेली आहे त्यांना तुम्ही विचारू शकता, लेखी परीक्षेमध्ये 80 गुण घेऊन सुद्धा त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही, ते विद्यार्थी मायनस मध्ये गेलेले आहेत. तर त्याच पद्धतीने ऑदर देखील कंटेंट्स आहे, क्वेश्चन सेट आहे, टायपिंगचे पॅसेज आहेत, कम्प्युटरचे क्वेश्चन आहे, ते देखील तुम्ही बाय करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. अशाच प्रकारचा ऑथेंटिक गायडन्स घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स कंटेंट्स चॅनलद्वारे तुम्हाला मिळत जातील. अजून तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.